बघू आतिश बॅग तुझी काय काय घेतले बॅगमध्ये. व्यवस्थित भरले का तू बॅग ट्युशनची? दाखव. पॅड, हां, बुकलेट, पेपर, ट्युशनचे बुक, अजून कंपास, व्हॅल्युकेशनची बुक, बॅग, वॉटर बॉटल ओके आणि आयडेंटिटी. ओके, गुड बॉय. बाय. व्यवस्थित जायचं. चप्पल घालून जातो. बाय पिल्लू. बाय आतिश. हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. मी मेघा. माझ्या घरगुती सफर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. अपेक्षा करते की तुम्ही सर्व मजेत असणार आणि मजेतच असायला हवं. तर मी आज तुमच्यासमोर माझे संध्याकाळचे रुटीन शेअर करणार आहे. तसं म्हटलं तर माझ्या रुटीनमध्ये खरंच आज खूप बदल झालेला होता, कारण पाण्याचा आमच्याकडे खूप प्रॉब्लेम झाला आहे. गेली 2 महिने झालं आमच्याकडे पाण्याचा एवढा प्रॉब्लेम असल्यामुळे सकाळची कामं किरकोळ कामच करावी लागतात. आज सकाळी लवकर पाणी गेले होते. खरं तर माझ्याकडे 500 लिटरची टाकी आहे, पण ते दिवसभर आपले टॉयलेट बाथरूम म्हणा किंवा आणि किरकोळ कामांसाठी पाणी लागतं. त्यामुळे मी कपडे भांडी वगैरे तर मग संध्याकाळीच करते. आणि आज मी सकाळी नाईट ड्युटी करून आले होते. तर मला आज नाईट ऑफ असते, म्हणजे मला 1 डे 1 नाईट 1 ऑफ अशी माझी ड्युटी असते. त्यामुळं मग मी म्हटलं जाऊ दे, आज आपण संध्याकाळी घरीच आहोत तर बाकीची कामं संध्याकाळीच करावीत. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आंघोळी वगैरे करून देवपूजा वगैरे आणि स्वयंपाक हेच आवरलं होतं. तर तुम्ही बघितलं असेल की आत्ता 4 वाजलेत आणि आतिशचं 4ला ट्युशन असतं. तर मग तो गेला तरच मला कामं सुचतात, नाहीतर त्याची लुडबुडमध्ये आधी चालूच असते. तर मग पहिलं त्याचं आवरलं. त्याने स्वतः सगळं बॅग वगैरे तो आता म्हणजे तसा स्वतः सगळं तो करतो. त्याने स्वतःची बॅग वगैरे भरली होती. बॅग भरून झाली की मग तो ट्युशनला गेला. आणि त्यानंतर म्हटलं आता आपण कामाला हळूहळू सुरुवात करूया, कारण मग नंतर 4-4:30ला पाणी येतं. तर आता थोड्या वेळात पाणी येईलच. मग तोपर्यंत मी आपली सर्व पसारा वगैरे आटपून म्हटलं हे थोडे भाजीपाला वगैरे मी सकाळीच मार्केटमधून आणून ठेवला होता आणि ते तशाच पिशव्या होत्या. तर मग असं जर कंटाळा केला तर ते फ्रीजमध्ये तशाच पिशव्या ठेवल्या तर ते लगेच सडून जातं. त्यामुळं मग मी ते सगळं कोथिंबीर वगैरे सगळी नीट करून ठेवली आणि फ्रीजरचे जे ते भांडे आहेत त्यामध्ये सगळे भरून ठेवले. ते खरं तर बॉक्स मी मिशोवरून घेतलेत आणि त्यामध्ये कमीत कमी 1 आठवडा तरी भाजीपाला व्यवस्थित राहतो. त्यामुळे मग खरंच तर ते बेस्ट आहे. म्हणजे कोथिंबीर, मिरची, अद्रक आणि कढीपत्ता वगैरे आपण स्टोअर करून ठेवू शकतो. मी बाकी काही जास्त स्टोअर करून ठेवत नाही, कारण आधीचला स्कूलमध्ये आणावं जायला लागतं. त्यामुळं त्यानिमित्तानं मी व्यवस्थित असा भाजीपाला येतानाच घेऊन येते. मग चहा वगैरे घेतला मी संध्याकाळचा, कारण चहा घेतला की तरच मला एनर्जी येते. आणि माझ्यासारखेच तुम्हीसुद्धा चहाप्रेमी असाल. म्हणजे मला तर कधीही कोणी म्हटलं ना चहा हवा आहे का, तर मी दुपारीसुद्धा नाही बोलत नाही. मी चहा खरंच खूप पिते. खरं तर ही सवय माझी चांगली नाही आहे. चहा पिऊन वगैरे झाला आणि म्हटलं मग किरकोळ आपलं झाडलोट वगैरे करून घेऊया, म्हणजे पाणी वगैरे आल्यानंतर भांडी वगैरे घासता येतात. मग सकाळी तर तसं मी झाडू वगैरे मारला होता, पण दिवसभर सगळा पसारा आतिश घरात असला की मुलं वगैरे खेळायला येतात, त्यामुळे मग कचरा वगैरे पडत असतो. आणि एकदा छान संध्याकाळचंही 4:30-5च्या दरम्यान झाडू वगैरे मारून घेतला तर मग छान प्रसन्न वाटतं आणि घर पण स्वच्छ राहतं. मग आज मला हे बेसिन मी 2-3 दिवसातून एकदा तरी मी हे घासून घेते. तर मस्त घासून घेतलं. आणि माझ्याकडे मी बॉटलमध्ये मनी प्लांट लावलं आहे, त्याचंही 1-2-3 दिवसातून पाणी चेंज करून घेते. तसं तर सकाळपासून पाणी नसल्यामुळे आणि जास्त काम नसल्यामुळे मी सकाळीच सर्व म्हणजे आराम वगैरे करून घेतला होता. आणि कधी पण मी काम करताना थोडं TV वरती गाणी वगैरे लावते जे माझ्या आवडीचे आहेत, आणि त्याने खरंच एनर्जी येते आणि गाणी ऐकत ऐकत कामही खूप छान होतं. तर तुम्ही तसं करू शकता. थोडं गाणी ऐकत काम केलं तर कामही पटपट होऊन जातं आणि समजत नाही आपण किती काम केले. आणि हे बघा माझ्या गॅलरीमध्ये गॅलरी नाही म्हणता येणार, छोटीशी खिडकी आहे 2, त्याच्यामध्ये मी हे थोडेसे प्लांट लावलेले आहेत. आणि इथेच खरं ऊन येतं त्यामुळे हे चांगले आलेले आहेत. मग पाणी पण आलं होतं, मी यांना पण थोडंसं 2 दिवसातून एकदा का होईना पण पाणी म्हणजे देऊन देते. आणि माझी भांडी सकाळची राहिली होती
तर आज हे पण काम मला संध्याकाळीच केलं मी. भांडी वगैरे घासून घेतली. तोपर्यंत आतिश आला होताच ट्युशनमधून आणि त्याची काही काही गुणगुण चालू होती आणि मग त्याला खाली जायचं होतं म्हणून असा तो प्रेमाने आई मी खाली जाऊ का हे ते असं त्याचं चालू होतं. मग थोडा त्याला म्हटलं जाऊ दे एक दीड तास खाली खेळू दे. संध्याकाळची लहान मुलं सर्व बिल्डिंगच्या खाली खेळत असतात. मग भांडी वगैरे घासून सर्व ओटा वगैरे साफ करून घेतला, कारण ओटा स्वच्छ असेल तर स्वयंपाक करायला छान वाटतं. आणि हे ना माझ्याकडे एक स्टीलचं चॉपर आहे. मी ना आत्ताच एक महिन्यापूर्वी हे चॉपर मिशोवरून ऑर्डर केले आणि माझ्याकडे पहिले लाकडाचे होते, पण त्याला काय होतं की 1-2 महिने झाले की लगेच त्याला बुरशी येते. मग ते मला काय आवडलंच नव्हतं. मग मी ते दोन्ही चॉपर ठेवून दिले आणि हे स्टीलचंच यूज करते आणि खरंच छान आहे. तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्याची लिंक तुम्हाला पाठवेन. मला आज डाळ आणि भात मच्छी वगैरे बनवायचं होतं म्हणून मग लवकरच कामं वगैरे झाली तरी 6 वाजले होते. म्हटलं आता लगेच कामाला स्वयंपाकाला लागावं, कारण आतिशचे पप्पा संध्याकाळी 7, 7:15 येतात आणि आलं की त्यांना लगेच भूक लागलेली असते. मग जेव्हा पण मी घरी असेन तेव्हा आम्ही लवकरच स्वयंपाक बनवून लवकरच जेवतो आणि आमचं ना नियमच आहे की 10:30 झोपायचं, कारण मग सकाळी स्कूल असतं. दोघांनाही कामावर जायचं. तुला समजतंय कसं झोपलंय? खाली जातो आणि नुसती भांडणं घेऊन घरात येतो. जाऊ नको म्हटलं तर ऐकणार नाही. काय केलं त्यानं मला ते तरी सांग. मला चिडवतो. काय चिडवतोय? बोलतोय की मला काय नाही येत. तुम्ही पण असंच बोलता मला. काय काय का बोलतो तुला? मला काय येत नसलं तर तो बोलतो सगळ्या फ्रेंडला बोलतो. काय बोलतो? आतिशला काय येत नाही, आतिश पागल आहे. बोलव त्याला इकडे जरा, पटकन बोलव. दोघांना. हा बोलव. पाहिलं ना तुम्ही आतिश कसा रडत वरती आला होता. हे तर आमच्याकडे रोजच आहे, हे तुमच्याकडे पण असणार आहे, कारण त्याला खाली सोडला की 5च मिनिटात तो येत असतो की मम्मा याने मला असं केलं, त्याने तसं केलं आणि तू खाली चल आणि त्याला सांग. पण मी शक्यतो ना मी कधी फारसं असं लक्ष देत नाही, कारण मुलं आहेत लहान आणि ते भांडणार खेळणार परत एकत्र होणार. आणि मग मी यानंतर ना मच्छी छान अशी धुवून घेतली होती आणि ही ना सुरमई मच्छी होती. आणि मी ना अशा पद्धतीने मच्छी बनवते. पहिल्यांदा छान असं धुवून घेते आणि त्याच्यावर मग हळद, मीठ, गरम मसाला, कश्मीरी लाल तिखट आणि आपला ना मार्केटमध्ये आपल्याला फिश फ्राय मसाला एक भेटतो, तो मी टाकत असते आणि लिंबू पिळून घ्यायचं आणि छान मग कालवून ना एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून देते. तर माझी पद्धत अशी आहे मच्छी बनवण्याची. आणि थोडंसं नंतर त्याच्यावरती तेल टाकायचं. आणि हा ना आमचा घाटी मसाला आहे सातारा सांगली साईडचा. तर तो 1-2 चमचे मी त्याच्यावर टाकून देते, कारण त्याने पण टेस्ट खूप छान येते. कारण जे कश्मीरी लाल तिखट असतं ते जास्त असं तिखट नसतं, त्याचा कलर येत असतो फक्त. त्यामुळे मग ही मच्छी मी ह्या मच्छीमध्ये मग तो आपला घाटी मसाला थोडासा टाकत असते. आणि हा जो मसाला आहे तो मी मार्केटमधून आणते, फिश फ्राय मसाला, कारण त्याने पण एकदम छान टेस्ट येते. हे छान असं मसाला एकजीव करून घ्यायचा एकत्र, छान सगळ्या पीसला व्यवस्थित लावून घ्यायचा. तर पहा मी कसा मस्त असा त्याला मसाला लावलेला आहे आणि ते मी आता ना अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे. पाहिलं ना तुम्ही, संध्याकाळी 7 वाजल्या ना की मग माझी दिवाबत्ती आणि धूप वगैरे लावून घेत असते. आणि संध्याकाळी 6:30 ते 8:30 या वेळेत आमच्या घरामध्ये तुम्हाला फक्त स्वामी समर्थांचीच गाणी ऐकायला भेटणार.
मी असो किंवा माझे मिस्टर असो किंवा मग आतिशलासुद्धा जवळपास आरत्या खूप पाठ झालेल्या आहेत आणि तो स्वामी समर्थांची मस्त असे कधी कधी आरती बोलत असतो. कारण ना तेवढ्याच पिरियडमध्ये ती गाणी लावल्यानंतर ना आणि ते ऐकत ऐकत मी काम करत असते आणि खरंच खूप एक पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये असते आणि खूप मस्त वाटतं, शांत वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये, प्रसन्न एकदम. त्यानंतर मग ना दिवाबत्ती झाली आणि मग म्हटलं आता जरा कणिक वगैरे मळून घेतली मी, कारण चपात्या बनवायच्या होत्या, डाळ पण फोडणीला टाकायची होती, डाळ शिजून झालेली होती, मच्छीला वगैरे मस्त मसाला लावून ठेवला होता. तर मी ना कामाचे कायम असं व्यवस्थित नियोजन करूनच कामं करते, म्हणजे कमी वेळात ना कामं फास्ट होऊन जातात. खरं तर ना कामाचे योग्य जर नियोजन केले ना तर अगदी 2 ते 2.5 तासामध्ये ना सर्व कामे अगदी निवांत होऊन जातात आणि बाकीचा वेळ आपल्याला म्हणजे इतर कामांसाठी भेटतो. आणि जर सारखं आळस करत बसलं ना तर मग खूप म्हणजे आपण आळशी बनून जातो आणि खूप वेळ लागतो. मग त्यामुळे ना कधी पण संध्याकाळचं रुटीन असो किंवा सकाळचं असो, कमीत कमी 2-2.5 तास जर दिली तर स्वयंपाकापासून ते म्हणजे इतर आपलं सर्व क्लिनिंगपर्यंतचे सर्व कामं 2-2.5 तासात इझिली होऊन जातात. त्यामुळे कामाचे ना नेहमी नियोजन ठेवावे. आणि माझं तसंच असतं, मी बाकीचं ना संध्याकाळचे 1-2 तास ना बाकी काहीच नाही, पण स्वयंपाक आणि मग भांडी आवरणं, किचन आवरणं हे सगळं मग 2-2.5 तासात करून घेते. आणि त्यानंतर मला वेळ भेटतो तेव्हा मग कधी आतिशचा अभ्यास म्हणा किंवा माझं काही कामावरचं काम राहिलेलं असेल तर ते, किंवा मग काही ॲक्टिव्हिटी त्याच्या असतील तर असं म्हणजे मग मी ते करत असते. मी जास्त करून काही म्हणजे कुठे बायकांच्यात वगैरे खाली असं बिल्डिंगच्या जात नाही शक्यतो, कारण मला गॉसिपिंग वगैरे करायला किंवा मग गेलं तर कोणाचे नाही कोणाचे विषय निघतात. त्यामुळे मी ना जास्त करून कोणाकडे बसायला वगैरे जात नाही. आपलं घरातच काय नाही काय माझी छोटी मोठी कामं चालूच असतात, कारण फक्त स्वयंपाक आणि कपडे भांडी हेच काम नसतं, तर बाकी पण कामं आपल्याला भरपूर असतात. तर हा तवा ना मी मार्केटमधूनच घेतलेला आहे आणि खरंच छान आहे तो चपात्यांसाठी आणि छान त्याच्यावर चपाती चिटकत नाही आणि छान फुलतात पण. आणि हे जे तेल लावायचं भांडं होतं ना त्याची मी मागील एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि खरंच मला ते खूप आवडले आणि व्यवस्थित म्हणजे त्याच्यामुळे चपातीला तेल वगैरे लागलं जातं. तर तुम्हाला त्याचीही लिंक हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. हे फिश ना आता जवळपास मी अर्धा-पाऊण तासाच्या वरच फ्रीजमध्ये ठेवले होते. तर आता माझी चपाती वगैरे करून झालं होतं. एकीकडे डाळ मी फोडणीला दिली होती आणि मग म्हटलं आता ही मच्छी पण तळून घ्यावी. तर तव्यामध्ये मी असं 1.5 पळी म्हणजे छोटी पळी आहे माझ्याकडे, त्याचे ते तेल टाकलं होतं आणि 2-2.5 चमचे रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये मीठ, थोडं लाल तिखट, हळद असं काही टाकलं होतं. आणि म्हणजे त्याने काय होतं की एकदम क्रिस्पी अशी मच्छी भाजली जाते, म्हणून ना थोडं तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये जास्त टाकायचं आणि रवा कमी टाकायचा, म्हणजे ना मच्छी एकदम क्रिस्पी तळली जाते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. आणि जवळपास ना ही 10-1 मिनटं तरी ना एक साईडनं चांगली शेकून घ्यायची, सारखं उलटायची नाही. जर सारखं त्याला हलवत गेलं ना आपण तर त्याचे तुकडे होतात. त्यामुळे एक मध्यम मीडियम गॅसवरती ना अशी मच्छी तळून घ्यायची. आणि हा चिमटा आहे ना तो पण मी ऑनलाईनच घेतलेला आहे. खरं तर हा फक्त फिश फ्राय करण्यासाठीच हा मी चिमटा घेतलेला आहे, कारण माझ्याकडे चिमटा नव्हता त्यामुळे मी ना उलतानाने उलटायचे, तर त्यामुळे ना मच्छी इकडे तिकडे व्हायची. पण ह्या चिमट्यामुळे ना खरंच काम माझे खूप हलके झाले एकदम. बघा तुम्ही पाहू शकता किती इझिली मी त्याला पलटी मारते आणि अजिबात मच्छी तुटत नाही आणि छान फ्राय पण होते. तर मी अशी ही मच्छी मस्त फ्राय करून घेतली होती. त्याच्यावरती सजवण्यासाठी छान कोथिंबीर टाकली होती आणि खरंच खूप छान डेकोरेशन केल्यामुळे मस्त दिसत होती. त्यानंतर माझा सगळा स्वयंपाक बनवून झाला होता आणि मग जेवायला आम्ही घेणार होतो. तर मी अगोदर हे ताट असं मस्त तयार केलं होतं आतिशच्या पप्पांसाठी आणि मग त्यानंतर आम्ही मस्तपैकी असं तिघंजण जेवायला बसलो. आतिशला ना मच्छी जास्त आवडत नाही, पण मी तरी जबरदस्ती त्याला खायला देते, कारण तो चिडचिड करत असतो नेहमीच. मच्छी नॉनव्हेज त्याला जास्त आवडतच नाही. आणि आतिशच्या पप्पांना मी विचारलं मच्छी कशी झाली, तर त्यांनी मला खरंच छान झाले असं बोलले. आणि अशी ना आम्ही गप्पा वगैरे मारत ना मस्त जेवण केलं. तर असं होतं माझं आजचं नाईटचं रुटीन.
तर त्यामध्ये थोडेफार माझ्याकडून चेंजेस झाले होते, कारण कसं जसं म्हणजे एकच रुटीन आपण नेहमी नाही असू शकत आपलं. जसं आता समजा पाणी माझ्याकडे असेल तर मी सकाळचे सर्व कामं उरकून घेते, आणि नसेल तर मग ही कामं सगळी पेंडिंग संध्याकाळवर राहतात. आता अरे आता ना 9:30 पावणे 10 झाल्या होत्या. आमचं जेवण वगैरे झालं होतं, आणि ना मी नेहमी संध्याकाळचे म्हणजे जेवण वगैरे झालं की लगेच भांडी वगैरे घासून ओटा वगैरे संध्याकाळी धुवून घेते. भांडी वगैरे मी कधीच संध्याकाळची ठेवत नाही. म्हणजे कसं किचन असं क्लीन झालं ना की मस्त सकाळी उठल्यानंतर पटकन आपण स्वयंपाकाला लागतो. त्यामुळं मग तर असे होते माझे संध्याकाळचे काहीसे रुटीन. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा. बाय अँड गुड नाईट. टेक केअर फ्रेंड्स.